चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या चंदा आणि चांदणी या दोन वाघिणींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयाला स्थानिकांनी विरोध केला। प्रजनन काळ असलेल्या दोन वाघिणींपेक्षा हल्लेखोर वाघांना इतरत्र हलवावं अशी मागणी करण्यात आली। मुंबईतल्या माझगाव मालाडमध्ये अशुद्ध हवेची नोंद झाली। मुंबईतल्या हवेची गुणवत्ता सोमवारी सुद्धा मध्यम श्रेणीत होती। तसंच वांद्रे कुर्ला संकुल हवा निर्देशांक 222 इतका होता। दरम्यान हवा मंगळवारी संपूर्ण दिवसभर मध्यम श्रेणीत नोंदवली गेली। नाशिकमधल्या मारेगाव राज्यातलं सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून नोंदवलं गेलं। धूर, धूलकण आणि वाहतुकीमुळे प्रदूषणात वाढ झाली। यावर तातडीने उपाययोजना आणि नियंत्रण करण्याची मागणी केली जाते। दिल्ली ब्लास्ट प्रकरणानंतर अमरावतीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला। अमरावती शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर आणि चौकामध्ये अमरावती शहर पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली जाते। दरम्यान कुणी संशयित आढळल्यास त्याची कसून चौकशी पोलीस करतात। रात्री उशिरापर्यंत ही नाकाबंदी सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नव्या महामार्गाचा मॅप प्रसिद्ध होण्याआधीच समाज माध्यमांवर तो व्हायरल झाला। महामार्गाच्या भागातून जातो त्या भागातली जमीन खरेदी करण्यासाठी पुणे, मुंबईतले व्यावसायिक आणि शहरातल्या बड्या श्रीमंतांची लगबग सुरू आहे। शेतकऱ्यांना आपल्या शेतातून महामार्ग जातो याची कसलीच माहिती नाहीये। आता नकाशा व्हायरल कसा झाला, तो खरा आहे की खोटा आहे याचा तपास केला जातो। नागपूर महापालिकेच्या निवडणुकांसाठी काढण्यात आलेल्या प्रभागनिहाय आरक्षणाच्या सोडतीमध्ये काही दिग्गज माजी नगरसेवकांना धक्का बसला। काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव प्रफुल्ल गुर्दे, भाजपच्या बाला बोरकर यांचा यामध्ये समावेश आहे। काही नेत्यांना या आरक्षणामुळे इतर प्रभागांकडे धावाधाव करावी लागणार आहे। वसईमध्ये महसूल विभागाने रेती चोरांवर मोठी कारवाई केली। वैतरणा आणि खाणीवळी बंदरात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या बोटींवर धाड टाकत ही कारवाई करण्यात आली। बंदरामध्ये साठा करून ठेवलेली 70 ब्रास वाळू पुन्हा खाडीत ढकलण्यात आली। अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये नगराध्यक्षपदी डॉक्टर विद्या कावरे यांची निवड करण्यात आली। त्या खासदार निलेश लंकेच्या निष्ठावान कार्यकर्त्यात नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागी कावरे यांची निवड झाली। हिंगोलीच्या केंद्र बुद्रुकमध्ये शेतात गोळा करून ठेवलेल्या सोयाबीनला आग लागली। शेतकऱ्याने सोयाबीनची कापणी करून शेतामध्ये वळई लावली होती, मात्र या सोयाबीनच्या वळईला आग लागल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। वाशिम जिल्ह्यातल्या 4 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी नामांकन प्रक्रिया सुरू झाली। रिसोड नगरपरिषदेतले अपक्ष उमेदवार सतीश इरतकर यांनी आपला अर्ज दाखल केलाय, मात्र इतर कोणत्याही उमेदवारांना अद्याप अर्ज दाखल केलेला नाही। पालघरच्या वाडा तालुक्यातल्या अंभई इथं छेडा फुडूस कंपनीतून निघणारं सांडपाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात सोडण्यात येते, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होतंय। तसंच गावामध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय। दरम्यान कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी केली जाते। भंडाऱ्यातल्या लाखांदूरमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला। रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये ट्रॅक्टर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टर रस्त्याकडेच्या दगडावरून घसरल्यानं तो पलटी झाला। ऑनलाईन शेअर गुंतवणूक घोटाळ्यामुळे 61 वर्षीय व्यक्तीचं 3 कोटींचं नुकसान झालं। यावर्षी आतापर्यंत 665 शेअर गुंतवणूक घोटाळ्याची नोंद करण्यात आली, ज्यापैकी 175 प्रकरणं उघडकीस आलीत आणि यामध्ये सहभागी असलेल्या 210 जणांना अटक करण्यात आली। सांगलीमध्ये दलित महासंघाच्या मोहिते गटाच्या अध्यक्षाची हत्या करण्यात आली। त्यांच्या वाढदिवशी केक कापण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार शाहरुख शेखनं उत्तम मोहिते यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। त्यानंतर मोहिते यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। संभाजीनगरच्या पैठण गेट परिसरामध्ये एका तरुणाचा खून झाला होता। या प्रकरणातल्या 4 आरोपींना अटक करण्यात आली। हत्या झाली यावेळी संतप्त नागरिकांनी वाहनांची तोडफोड केली होती, त्यामुळे पोलिसांनी रूट मार्च काढून शांततेचं आवाहन केलं। अमेरिकी नागरिकांना फसवून कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या बहुचर्चित बनावट कॉल सेंटर प्रकरणात 107 आरोपींनी जामीन अर्ज दाखल केला। या अर्जांपैकी 106 आरोपींना जामीन अर्ज प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी नामंजूर केला। एका महिलेला वैद्यकीय पार्श्वभूमीवर 25,000च्या जात मुचलक्यावर 30 दिवसांचा जामीन देण्यात आला। उर्वरित सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। नाशिक महानगरपालिकेनं आनंदवली आणि गुरुजी रुग्णालय परिसरातलं अतिक्रमण हटवलं। अतिक्रमण विरोधी पथकानं 20 ते 25 दुकानं, हॉटेल आणि गॅरेजवर कारवाई केली। यावेळी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। नव्या नियमांना मच्छीमार कृती समितीने विरोध दर्शवला। केंद्र सरकारने विशिष्ट आर्थिक क्षेत्रातल्या मत्स्य व्यवसायाचा शाश्वत उपयोग नियम 2025 हा नवा मसुदा जारी केला। या नव्या नियमांचा पारंपरिक लहान मच्छीमारांना फटका बसणार, त्यामुळे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी या नियमांना विरोध दर्शवला।
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी लगत प्रस्तावित आरापूर एमआयडीसीसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार होती. जमिनीचे दर ठरवण्यासाठी उद्या आयोजित करण्यात आलेली बैठक नगर परिषद निवडणुकीमुळे रद्द करण्यात आली. नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या नंतरच जमिनीचे दर निश्चित होणार असून तोपर्यंत आरापूर एमआयडीसीचं भूसंपादन लांबणीवर पडणार आहे. पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेनिमित्त सुरू असलेल्या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. कामादरम्यान रस्त्यावर टाकलेलं डांबर काठीनं उकरून दाखवत एका स्थानिक नागरिकानं काम बेफिक्रीनं तांत्रिक निकषांचं उल्लंघन करून केलं जात असल्याचं म्हटलं. रस्त्याचं काम चांगल्या दर्जाचं करावं अशी मागणी स्थानिकांनी केली. आजपासून आळंदी कार्तिकी यात्रेला सुरुवात झाली. पहाटेपासूनच ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. हैबत बाबांच्या पायरी पूजनानं खऱ्या अर्थानं कार्तिकी यात्रेला सुरुवात झाली. चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये घुसखोरी झालेली पाहायला मिळाली. पोलीस भरतीचे खासगी क्लासेस भरमसाठ फी घेऊन मैदान आणि ट्रॅकचा अनिर्बंध वापर करतायत. त्यामुळे प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली. मध्य रेल्वेने कल्याण ते कर्जत दरम्यानचे 10 रेल्वे क्रॉसिंग बंद करण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी लवकरच रेल्वे उड्डाणपूल उभारलं जाणार आहे. त्यानुसार वांगणी आणि लगतच्या गावांमध्ये रेल्वे फाटक बंद होणार आहेत. या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे उड्डाणपूल बांधलं जाणार आहे. नागपूरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या स्थानिक नेत्यांची बैठक पार पडली. अर्ज भरण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. अद्याप उमेदवार निश्चित नसल्यामुळे याबाबत बैठकीत चर्चा झाली. बीड नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे पक्षाने इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या. नगर परिषदेसाठी शिंदे गटानं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. बीडमध्ये नगर परिषदेतल्या 52 जागेवर तसंच नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाकडून तयारी सुरू करण्यात आली. हिंगोलीमध्ये केळीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली. शेतकऱ्यांना केळी शेतातून बाहेर काढणेही परवडत नसल्यामुळे केळी झाडावरच सडू लागल्याचं दिसतं. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. बीडमधल्या एका हॉटेल आणि वाईन शॉपला आग लागली. आगीमध्ये हॉटेलमधल्या लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालं. यावेळी अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दहिसर टोल नाका आता AI तंत्रावर चालणार आहे. टोल नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. आता AI तंत्रज्ञानामुळे टोल भरणा प्रक्रिया वेगवान होणार आहे. देशात आता आधुनिक व्यापाराला चांगली पसंती मिळताना दिसते. देशातल्या 400 शहरांमध्ये आधुनिक व्यापार फुलेल असं एका अहवालात म्हटलंय. मोठ्या शहरांमध्ये तात्काळ डिलिव्हरी करणाऱ्या प्लॅटफॉर्ममध्ये सुद्धा वाढ होताना दिसते. वाशिम जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले. निवडणुकीमध्ये कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून जिल्ह्याभरात कडक तपासणी सुरू करण्यात आली. अकोला हैदराबाद महामार्गावर सर्व वाहनांची तपासणी केली जाते. भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. यामध्ये 45 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये भिवंडी महापालिकेवर महिला राज राहणार असल्याचं पाहायला मिळतं. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक झाली. त्यामुळे मोजणी आणि लोडिंग प्रक्रियेला मोठा विलंब होत असल्यानं शेतमाल खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला. उद्यापासून पुन्हा खरेदी विक्री प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. न्यायालयीन कार्यवाहीचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी आता न्यायमूर्तींची परवानगी घ्यावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच न्यायालयीन कार्यवाहीच्या लाईव्ह स्ट्रीमिंगला परवानगी दिली होती. मात्र आता परवानगी घ्यावी लागणार आहे. फलटणमधल्या जिंती गावमध्ये काळ भैरवनाथ जन्मोत्सव साजरा करण्यात आला. जितोबा मंदिरात हजारो पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भंडारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अद्याप बोनसचे पैसे मिळाले नाहीयेत. शासनानं दान उत्पादन शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000चा बोनस जाहीर केला. मात्र पैसे मिळाले नसल्यानं शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला. यवतमाळच्या पुसदमध्ये महाविकास आघाडी संयुक्तपणे लढणार आहे. तर नगराध्यक्षपदाचा उमेदवार काँग्रेसचा राहणार असल्याची घोषणा माजी आमदार वजाहत मिर्झा आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शरद मैद यांनी केली. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जागा वाटप जाहीर केले जाणार. महाड तालुक्यातल्या कुणबी समाजातले नेते सुशांत जाबरे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जाबरे भरत गोगावलेचे विश्वासू कार्यकर्ते असल्यानं गोगावले गटाला मोठा धक्का बसला.